सोबत ग्रीन FM 90.4 ची संपूर्ण टीम इथे आलेली आहे हॉटेल राजेशाही मध्ये। आणि आज हॉटेल राजेशाही आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा इथे पार पडते आणि बऱ्याच जणांचा सहभाग इथे आहे। आम्हाला जवळजवळ 40 ते 50 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्या संपूर्ण महिलांच्या मध्ये आज रंगणार आहे खेळ पैठणीचा। जी जिंकणार तिला मिळणार आहे पैठणी। येस, आणि भरपूर अशी आकर्षक बक्षिसं आहेत। सो हा कार्यक्रम इथे पार पडणारच आहे। ग्रीन FM 90.4 नेहमीच असे कार्यक्रम तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतात। सो अशा खास कार्यक्रमांसाठी आणि स्पर्धेसाठी पार्टिसिपेट करत राहा आणि ऐकत राहा 90.4 ग्रीन FM। सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन। मी आरजे प्राजक्ता। मस्त आपण आजचा छान कार्यक्रम खेळूया। आम्ही आलेलो आहोत हॉटेल राजेशाही मध्ये ग्रीन FM 90.4 महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा आणि यासाठी आपण जायचे आता आतमध्ये। चला तर बघूया। यस, तुम्ही बघताय पाठीमागे तयारी सुरू आहे, पण कशाची तयारी सुरू आहे? महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा। ही स्पर्धा आपली थोड्याच वेळात सुरू होणार आहे। कुठे काय विचारताय? राजेशाही रेस्टॉरंट मध्ये। चला तर मग। मानसी चेकलिस्ट झाली? येस, डन झालेलं आहे सगळं। ओके, गिफ्ट चालले, नेम्स चालले, चेकलिस्ट झाली। येस, ओके, सगळं रेडी आहे। अगदी रेडी आहे। पार्टिसिपेंट्स येणं बाकी आहे, होय की नाही? खरंच खूप एक्साइटेड आहोत आपण सगळे। आणि या सोबतच पहिला, दुसरा, तिसरा नंबर असे आपण 3 नंबर काढणार आहोत। यासोबतच काही नियम आहेत, त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्या। प्रत्येक पार्टिसिपेंटचं समोर नाव आहे, त्या पार्टिसिपेंटनी तिथं थांबणं गरजेचं आहे। समोर पार्टिसिपेंट्सनं सादरीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे। बाकीचे जे कोण आहेत त्यांनी कृपया बाहेर यायचं आहे। बाहेर येऊन बसू शकता, इथे बसण्याची व्यवस्था आहे। कृपया जे लोक मदतीसाठी आलेले आहेत त्यांना नम्र विनंती।
ही स्पर्धा इथे पार पडतीये आणि तुम्ही बघू शकता की इथून ही स्पर्धा सुरू होते। खूप छान पद्धतीनं इथे सजावट केलेली आहे। मला वाटते की त्यांनी खूप छान पद्धतीनं आपापल्या कलाकृती वापरून सजावट केलेली आहे। फुलांचा वापर करायचा नाहीये पण नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी सुद्धा खूप जास्त छान डेकोरेशन मला इथे दिसतंय। खूप छान पद्धतीनं त्यांनी इथं केलेलं आहे। मला वाटतं की प्रत्येक महिलेचं एक पाककौशल्य असतं ते दाखवण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे। खूप छान पद्धतीने इथे अरेंजमेंट्स केलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंजमेंट करून वेगवेगळ्या घड्या घालून अशा पद्धतीचं थालीपीठ आपल्याला बघायला मिळतंय। थालीपीठ अगदी घरातला आपण नाश्त्याला खाणारा पदार्थ, पण आपण हाच पदार्थ का घेतला कारण गृहिणींचं पाककौशल्य याच्यामध्ये अगदी पणाला लागतं आणि असं म्हणायला हरकत नाही की हे जे पाककौशल्य आहे ते आज आपण आता इथे चाखणार आहोत आणि यातल्याच एकीला मिळणार आहे खास पैठणी हॉटेल राजेशाही। हे हॉटेल राजेशाही आहे दिमागदार इथे असं सांगलीचं हार्ट ऑफ द सिटी इथे बसवलेलं आहे असं म्हणता येईल आणि खूप छान पद्धतीचे त्यांचे बरेच क्विझिन्स आहेत। महाराष्ट्रीयन, चायनीज, तंदूर अशा पद्धतीचं आहे। इथे आपण डेकोरेशन बघू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीनं कलरफुल असे हे डेकोरेशन केलेलं आहे। मला वाटतं की हे डेकोरेशन आणि त्यांचं चव आणि पौष्टिकता यासोबतच त्यामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंट्स हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। मी इथं बघते की अगदी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे थालीपीठ आपल्याला इथे बघायला मिळतात। अगदी माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे खातानाही, मलाही म्हणजे मीही टेस्ट करणार आहे। आपण हॉटेल राजेशाहीमध्ये इतक्यासाठी आहोत की हे महाराष्ट्रीयन असले चायनीज, तंदूर, क्विझिन्स अशा प्रकारचे इथे जेवण इथे मिळतं। इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे कैरीचाही वापर करून, काकडीचा वापर करून जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत तर त्याचाही वापर करून इथे डेकोरेशन केलेलं आहे। साहित्य इथे लिहिलेलं आहे, कृती इथे लिहिलेली आहे, त्यामुळे कोणते इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत तेही आपल्याला इथे समजतंय। पुढे जाऊयात आपण काय काय अजून छान केलेलं आहे बघूयात। मॅडम 2 मिनिटं बसा। इथे छान पद्धतीनं पानांवरती मला वाटते केळीच्या पानावरती हे सजावट केलेली आहे। खूप छान पद्धतीचं सजावट इथे दिसते। इथे देखावा उभा केलाय, मला तर हे दिसायला खूप आवडलं आता बघूया चव आणि ह्याच्यावरती खूप छान पद्धतीनं मांडणी केलेली आहे। यासोबतच खरं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म, नक्कीच म्हटलं जातं ते अगदी खरं आहे। अगदी प्रत्येक गृहिणीच्या हाताला चव असते आणि हे अन्न पूर्ण ब्रह्म असतं असं म्हटलं जातं आणि त्यांनी छान अशी सजावट केलेली आहे मला इथे बघायला मिळते। थालीपीठासोबत काय जातं म्हणजे आपण काय प्यायला पाहिजे ते सुद्धा इथे आहे। ताक आहे, मला वाटतं पन्ह पण आहे, मी आता फक्त गेस करतेय। यासोबतच आपण इथे छान पद्धतीचं डेकोरेशन बघू शकतो। वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मांडणीनं ही मांडणी केलेली दिसते आपल्याला। मला वाटतं की कांद्याची पात, कांदा, काकडी असं हे मिश्रण करून साधारण आपण थालीपीठ आपण नक्कीच बघू शकतो इथं। यासोबतच वेगवेगळ्या डाळी इथे ठेवलेल्या आहेत। पौष्टिकता जिथं आपण म्हणतो की पौष्टिकता जिथे तर त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे। सो या पद्धतीचे खास सादरीकरण आपण इथे बघू शकतो। तर अशा पद्धतीनं ही खास स्पर्धा महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा इथे पार पडलेली आहे। थोड्याच वेळात जजिंग होणार आहे, कोण पहिला, कोण दुसरा, कोण तिसरा हे ठरणार आहे अगदी थोड्याच वेळात। तो बघूयात, स्टे ट्यून। सिनियर प्रोड्युसर सगळ्या आमच्या आर्टिस्ट सुद्धा इथे आहोत। आरजे मानसी, आरजे प्रिया, आरजे श्रीधर, यासोबतच आमच्या एडिटर अनुराधा मॅडम, साक्षी मॅडम आणि नेहा मॅडम इथे यावं। आमची ग्रीन एफएमची टीम आहे। तर स्वागत झालेलं आहे। आज आपले पाहुणे मंडळी इथे आलेले आहेत। आपल्या हॉटेल राजेशाहीच्या ऑर्डर सुद्धा थोड्या येते, त्याचं सुद्धा आपण थोड्या स्वागत करणार आहोत। जजच्या आहे त्यांची ओळख करून देते। अपर्णा अरुण परसुरे मॅडम PhD होम सायन्स घेऊन त्यांनी नागपूर विद्यापीठातून घेतलेलं आहे। यासोबतच BPEd बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन शिवाजी विद्यापीठातून, योग विद्याधाम नाशिक हा योगाचा कोर्सही त्यांनी केलेला आहे। यासोबतच पूर्णा मिलिटरी स्कूल नाशिक इथे मिलिटरी स्कूल, यासोबतच फूड प्रिझर्वेशन अँड कॅनिंगचा कोर्स त्यांनी केलेला आहे। चंपाबाई वालचंद शाह महाविद्यालय सांगली टेक्निक आणि क्रांती कोकिंगच्या कोर्सला शिकवलं त्यांनी आणि यासोबतच अनेक मोठ्या चॅनल्स मधून त्या पुढे
पाहिजे. सांगलीच्या बऱ्याच आपण म्हणू शकतो की या कुकिंग फील्ड मधल्या अगदी जुनं आणि अगदी अनुभवी नाव म्हणजे वैष्णवी मॅडम. ही तिने मराठीवरती आणि त्यांची प्रात्यक्षिका झालेली आहे. यासोबतच त्यांनी लोकमतच्या लोकमत सखी मंचनी कराड सातारा बाई हे पाककृतीची प्रात्यक्षिका सादर केली. त्यासोबतच पूर्ण सामाजिक कार्य करणारा गोष्टी असा हा हरिपूर्ण सांगली या क्लबची सुद्धा या क्लबचा सुद्धा त्या सभासद आहे. तिला जोरदार टाळ्या आपल्या वैष्णवी मॅडम यांच्यासाठी. यासोबतच आपल्या इथे आहेत आपल्या हॉटेल राजेशाहीच्या ओनर आपल्या ज्योती चौगुले मॅडम, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सांगलीच्या हार्ट ऑफ द सिटी मध्ये ज्याचे इनोव्हेशन झालं आहे तिथेच आपण आता आहोत. तर एकदा आणि एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांसाठी. हॅलो, मी आनंदी सुनेकर. आज आपण सगळेजण इथे राजशाही रेस्टॉरंटमध्ये या कवयित्री स्पर्धेसाठी. तर आज मॅडमनी स्पेशल ओळख करून दिलेली आहे. तर आपला ओळख आहे आम्ही विनंती करते की आपल्याला आहे अपर्णा. तर मी अशी विनंती करते की त्यांनी खरंच स्वागत करावं. त्याचबरोबर या रेस्टॉरंटच्या ओनर ज्योती चौगुले मॅडम यांनी हे रेस्टॉरंट खरं तर कामगारांना रोजगार मिळावं या उद्देशाने चालू केलं होतं आणि सर्वसामान्य देखील दर्जेदार आणि सौष्ठ खायला मिळावं त्यासाठी हे रेस्टॉरंट चालू केले. त्याचाही सत्कार मी आमचा धन्यवाद मॅडम. तुम्ही सगळेजण आम्हाला दिवसभर ऐकत असता, पण फक्त आम्ही आजचेच म्हणजे ते म्हणून नाही आहे, पूर्ण टीम आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे मी सगळ्यांची ओळख तुम्हाला करून देते. 2010 हे ग्रीन रेडिओ सुरू झालं होतं आणि हे सुरू त्यांनी केलं ते म्हणजे सांगलीचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय राजू पाटील सर यांच्या पुढाकाराने. आणि रेडिओचे कार्यक्रम जे होत असतात ते नेहमी व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पार पडले पाहिजे असा कलाची शब्द असतो. त्या त्यांच्या पत्नी आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आमच्या रूपा पाटील मॅडम. आणि त्यानंतर इतर ते म्हणजे ते स्पेशल इन्चार्ज सिनियर पत्रकार शिवाजी मोहिते सर ते नाही पण सर खरंच खूप छान मार्गदर्शन करतात आम्हाला आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आमच्यासाठी घेऊन येत असतात. त्यानंतर येतात आमचा प्रोग्रामिंग प्रोड्युसर मेघा सोनी मॅडम. त्यावरती तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम ऐकायला मिळत असतात. तर ते कार्यक्रम तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं त्याचा मोठा वाटा त्यांचा आहे. त्यानंतर तुम्ही मॉर्निंग पासून ते इव्हिनिंग पर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत मग सगळ्यांना ऐकत असतात. तर मॉर्निंगला येते आरजीपीया आफ्टरनूनला येते आमच्या कार्यकर्त्यांना आल्यापासून तुमच्याशी बोलते. त्यानंतर असलेली सिद्धार्थ गौतम मानसी आणि त्यानंतर मी येते तुमची इव्हिनिंग खास बनवायला. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे आज उघडाचा लव्ह स्टोरी घेऊ. आता आम्ही सगळेजण पडद्यावरचे कलाकार आणि पडद्या मागचे कलाकार हे मी असतात. म्हणजे जे स्पेशल डेट जे असतात ते शो एकदम त्या शोला 7 तास लावतात ते म्हणजे आमचे डिरेक्टर. त्यांनी फक्त रेडिओसाठी काम नाही करत तर दर आपण प्रामाणिकपणे 20 वर्ष काम करत आहे. तर त्यात आमचा गिरिजापेठच्या एडिटर अनुराधा जाधव मॅडम आणि साक्षी जगरे मॅडम आज आलेले आहेत. आणि प्रत्येक कार्यक्रम असतो पुणे आम्ही सगळेजण आहोत पण सपोर्ट हा मेन असतो. बारीकली बारीक गोष्ट असू दे किंवा कोणतीही पडताना असू दे आम्ही फक्त म्हटलं मॅडम आम्हाला मदत करूया. तर एका पावलावरचा तयार होता त्यानंतर मेघा मॅडम त्याचसोबत आमचे सचिव कांदेकर आहे तिथे ते सुद्धा आम्हाला मदत करत असतात नेहमी प्रत्येक गोष्टीला. त्याचसोबत आमचे उदय काका रवी दादा हे सगळेच आहेत. आणि
जसं मी अशी म्हणाले की पडद्यावरचे कलाकार असतात पण पडद्यावरचे कलाकार ही मेन असतात आणि पडद्यावरचं जे चित्र असतं ते उत्कृष्ट यावं यासाठी पडद्यावरचे परिश्रम हे मेन असतात आणि हे परिश्रम घेतात ते म्हणजे आमचे मार्केटिंग असतात सादर वाटेसर ही दुनिया जो कार्यक्रम नेहमी व्यवस्थितरित्या पार पडतो तो म्हणजे या पूर्ण सगळ्या टीममुळे उपस्थित आहे तुमच्या सर्वांसमोर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आता सगळं तुम्ही जे नेमके कार्यक्रम असतात त्याबद्दल आणखी डिटेलमध्ये सांगेल आपल्याला अर्ज केला तरी सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांचं स्वागत करते खरं स्नेहाला आणि शोधच केले आमच्या टीममध्ये सो पहिल्यांदा मी सगळ्यांना विनंती करते प्लीज बसून घ्या कारण आल्यापासून तुम्ही खाली घ्या सो मान्यवरांना विनंती की सर्वांची शांत होऊन घ्या। आहे तो म्हणजे पैठणी कोणाला मिळणार याची, तर सगळ्यांच्या मनात एक उत्कंठ आहे, ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतेय। पण त्याच्या आधी आपण आपल्या या कार्यक्रमाचे जे जज होत्या आपण परशुराम मॅम त्यांना मी इथे बोलवते, आमंत्रित करते आपण मॅम। त्यानंतर ज्योती मॅम इथे आहेतच, राजशाही रेस्टॉरंटच्या या ओनर आहेत, सो मॅम इथे आहेत। आणि मी मेधा मॅम यांना सुद्धा मेधा मॅम यांना आमंत्रित करते, त्यांनी सुद्धा इथे असावं। रूपा मॅम ग्रीनॅपमच्या ओनर रूपा मॅम त्यांनी नक्कीच इथे असावं। तर ही स्पर्धा कशी वाटली याच्याबद्दल जरा आपण इथे जजेसना विचारू की त्यांचं मत आहे। मी परशुराम मॅमना विचारणार आहे की त्यांना या सगळ्या स्पर्धेबद्दल आणि सगळ्याचे जे पदार्थ आहेत त्याबद्दल कसं वाटलं।
आणि भाग घेतल्याबद्दल आधी सगळ्यांचं अभिनंदन. घरातलं सगळं काम करून इथे वेळेत पदार्थ देऊन देणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने खूप आजकाल कामाच्या याच्यातून यायचं आणि ते पदार्थ घेऊन यायचं हे खूप अवघड असतं. ते तुम्ही वेळेत घेऊन आलात, त्याला साजेशी सजावट केली आणि प्रत्येकीने आपापल्या परीने त्याच्यामध्ये पौष्टिकता आणण्याचा प्रयत्न केलाय. नंबर काढताना जास्तीत जास्त पौष्टिकता ज्या थालीपीठात आढळली त्यामध्ये त्यांचे नंबर काढले. कोणीही असं वाटून घेऊ नये की आपला नंबर आला नाही म्हणजे आपलं काहीतरी चुकलं. कारण मला असा अनुभव आहे की मी इथून बाहेर पडले की मला कोणीतरी येऊन गेलं तर माझं काय चुकलं. मला आता 45 पदार्थ ना त्यांचा कुठला पदार्थ आणि त्याच्यात काय चुकलं हे मला सांगता येत नाही. पण त्या वेळी आपण जे खातो किंवा त्याच्यात जे पदार्थ वापरले त्याच्यासाठी आपण गुण दिलेले असतात. त्यामुळे त्यावेळी ते मार्क दिलेले असतात. त्याच्यानंतर आमच्या काही डोक्यात नसतं. थोडंसं आणखी सांगते की ज्यांनी फुलं वापरली आहेत त्यांना मात्र मी मार्क कमी दिले. तुम्हाला मागे मी आले होते तेव्हा सांगितलं होतं की फुलांमध्ये बारीक बारीक किडे असतात. अगदी आपल्याला डोळ्याने दिसणार नाही असे पण किडे असतात. तर ते फुलातले किडे आपल्या पदार्थात जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतोवर खाण्याच्या पदार्थाजवळ फुलं वापरू नये. फुलं ज्यांनी वापरली आहे त्यांचं चव चांगली असली, त्यांनी पौष्टिकता केली असली तरी माता त्यांनी फुलं वापरल्यामुळे त्यांना थोडे मार्क कमी दिले. सॉरी म्हणजे हे मला सांगायला खेळ होतो पण नाईलाज आहे. म्हणजे पुढच्या वेळी तरी तुम्ही काळजी. बाकी सगळ्यांचे पदार्थ उत्तम झाले. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही भाग घेतलाय आणि या वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठं केले. आम्हाला खूप मजा आली. मी राजशाहीच्या ओनर ज्योतिमा मॅडमसाठी विचारेन की कारण त्याही या सगळ्या प्रोसेसमध्ये होत्या. त्यांना विचारणार आहे की त्यांना कसं वाटतं. सर्वप्रथम मी राजशाहीतर्फे सगळ्यांचं स्वागत पण करते आणि आभार व्यक्त करते की मला अपेक्षा नव्हती की नवीन रेस्टॉरंट आहे, 1 महिना चालू झालाय आणि एवढा आपल्याला प्रतिसाद मिळेल. खरं स्त्रियांनी भरपूर म्हणजे अपेक्षेबाहेर उत्साह दाखवला. फार छान होत्या. आम्हाला ॲक्च्युली जजमेंट करताना थोडासा गोंधळ उडाला की काय. सगळ्यांचं सादरीकरण मस्त होतं, घरगुती पद्धतीचं छान होतं. सगळ्यांची चांगला रिस्पॉन्स होता. त्यात ग्रीन एफएमने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. मॅम आम्हाला जज म्हणून भेटल्या, खूप छान वाटलं. पहिली आमची अशी स्पर्धा झाली ती या मॅममुळे सक्सेसफुल झाली. आता विनर घोषित केल्यानंतर कुणी असं समजू नका की सगळेजण तुम्ही विनरच आहे. तुम्ही प्रत्येक घरच्या विनर आहे. प्रत्येक स्त्री ही प्रत्येक घरची पूर्ण विनर तीच असते. त्यामुळं ह्या स्पर्धा ही फक्त त्या पदार्थापुरती होती. ती तुम्ही कुठली अशी घेऊ नका. हेल्दी स्पर्धा होती. नेक्स्ट टाइम आणि कशात तरी ट्राय करा, नक्की तुम्हाला हे होईल. अजून आपल्याकडे नेहमी आपण घेत राहू वेगळ्या वेगळ्या स्पर्धा. सगळ्यांनी असाच उत्साह दाखवा आणि राजशाहीवर नेहमी प्रेम ठेवा. थँक्यू व्हेरी मच. मीना मॅम त्यांना सुद्धा मला विचारायचं की त्यांना कसं वाटतं. खरं तर हे सगळं बघून इतक्याच आणि पार्टिसिपेट झाल्या आणि प्रत्येकीनं आपलं कौशल्य पणाला लावलं असं मला वाटतं. कारण प्रत्येक स्त्री घरामध्ये माझ्या घरच्यांना सगळं कसं पौष्टिक आणि त्यात विविधता असेल आणि किती छान प्रकारे ते डेकोरेट करून समोर सगळ्यांना खायला त्याचं टेक्निक म्हणून त्या इच्छेनं सगळं करत असतात आणि येणाऱ्या प्रत्येकीनं ते केलेलं आहे. खरंच म्हणजे मॅडम म्हणतात तसं की 3 नंबर कसे काढायचे असं थोडासा प्रॉब्लेम होता. कारण चवीत वीटच नाही कोणाला. खूप छान चव केली. कारण मेन चव जी असते ती पटकन आवडते. आपण तो पदार्थ आतो आधी नजरेने बघतो मग खातो. पण शेवटी ही स्पर्धा आहे हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं सगळ्या विनर आहेत मॅडम म्हटल्या तशा. पण शेवटी आपल्याला स्पर्धा आहे म्हणजे निकाल तर काढावाच लागेल. 3 नंबर आपल्याला काढावे लागतील आणि मॅडमनी सांगितलं तसं पुढच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही सगळ्या मस्त सहभाग घ्या. आता काय ज्या चुका झाल्या असतील तुमच्या लक्षात येईल तर त्या चुका टाळायच्या आणि मग पुन्हा वेगवेगळे पदार्थ बनवायचे, घरच्यांना खाऊ करायचे आणि स्पर्धेची भाग घ्यायची. थँक्यू.
आता मी वळणार आहे रुपमा यांच्याकडे, कारण मॅम जसं बोलवते पण आता त्यांना पण विचारायचं की त्यांना सगळ्यांना कसं वाटलेलं आहे. सगळ्यात आधी मी ग्रीन एफएमतर्फे सगळ्यांचं आभार मानते आणि मला आता सगळेजण सांगितलेलेच आहेत त्यात परत मी काही बोलत नाही. सगळ्यांनी अगदी छान केलेलं आहे. आता तुमचं प्रोत्साहन आम्हाला असू दे एवढीच मी सगळ्यांचं. सो आता ती वेळ आली आहे. मला असं वाटतं की सगळ्या ज्या बायका आहेत त्यांनी सगळ्यांनी एका ठिकाणी यावं. सगळ्यात जास्त कौतुक वाटतं की घरचे सुद्धा आपल्यासोबत आलेले असतात, आपल्यासोबत कोणाकोणी असतात. इथे जे बसलेले आहेत सगळ्यांचे स्पर्धक त्यांच्या घरचे तिकडे मागच्या साईडला आहेत. यांना जर तेवढं टेन्शन आहे त्यापेक्षा जास्त मागे जायचं त्यांना जास्त टेन्शन आहे की नक्की काय होणार आहे. सगळ्यांचे नक्की काय होणार आहे याचा क्षण आता आपल्याजवळ आलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमात महत्वाचा हा क्षण आहे. तर सगळ्यांची रिक्वेस्ट केली आधी प्लीज पुढे येऊन जावं. प्लीज सगळ्यांचे पुढे यावं. येस. सो आता वेळ जवळ आली आहे. एव्हरीबडी मला असं वाटतं फिंगर्स क्रॉस करण्याची गरज आहे, कारण काय आहे राजशाही रेस्टॉरंट यांनी पैठणी ठेवलेली आहे. त्यामुळे मानाची पैठणी, महाराष्ट्राची शान असलेली मानाची पैठणी कोणाला मिळणार हा सगळ्यात मोठा एकदा अगदी असं आहे की माझं नाव असेल का, माझं नाव असेल का. कारण इथे यांना सुद्धा अजून माहिती नाहीये, फक्त तो रिझल्ट मॅमनी दिलेला आहे. सो राजशाही रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत ज्योती मॅम त्या सुद्धा नक्कीच म्हणतात की कोण असणार आहे याची मानाची पैठणीची विनर. सो मी नाव आधी घोषित करणार आहे. सगळ्यात आधी मी सांगणार आहे 3rd नंबर. बरं कोणाला वाटतं 3rd नंबर कसं असणार? नाही वाटत मला सहसा की मला 3rd मिळावं, मला 1stच मिळावं. पण मी नाव आता घोषित करते. तर राजशाही रेस्टॉरंट आयोजित महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा या स्पर्धेमध्ये तिसरा जी विजेती ठरलेली आहे त्या गृहिणीचं नाव आहे उज्ज्वला घोरपडे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मात्र इकडे पुढे यावं. त्यांना राजशाही रेस्टॉरंट यांच्याकडनं एक गिफ्ट वाउचर मिळणार आहे आणि सोबतच ग्रीन एफएमकडनं सुद्धा गिफ्ट आहे. तर हे गिफ्ट देण्यासाठी मी तर हे 3rd नंबरचं गिफ्ट देण्यासाठी मी मेघामान आणि राजशाहीच्या ओनर ज्योती मॅम रिक्वेस्ट करते. ओके सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे अगदी खेळले. पटकन सांग. तर दुसरं नाव आहे पूजा शिंदे. पूजा शिंदे नाव आहे पुढे येतंय. त्यांना गिफ्ट मिळतंय अपर्णा परसर मॅम आणि ज्योती मॅम यांच्याकडून आणि सोबतच राजशाही यांच्याकडून मिळत आहे एक मस्त गिफ्ट हॅम्पर. येस प्रत्येक जण माझ्याकडे अगदी होत नाही. पटकन सांग. तर राजशाही रेस्टॉरंट आयोजित आणि ग्रीन एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने ती स्पर्धा पण आयोजित केलेली आहे महाराष्ट्र माझा खवय्ये स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये मानाची पैठणी जिने मिळवली आहे तिचं नाव आहे राजमती घनसंगे. राजमती मॅम प्लीज पुढे या. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या थांबले नाही पाहिजे कारण त्याला मानाची पैठणी मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. प्लीज येस मॅम.
रुपा मॅमना विनंती करते. आणि आज आपण राजेशाही रेस्टॉरंट मध्ये थालीपीठ स्पर्धा ज्या आयोजित केल्या होत्या तर त्याच्या विनर आज माझ्यासोबत आहेत. 3rd नंबर यांचा आलेला आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला, काय सांगाल याविषयी? पहिलं तर मला खूप छान वाटते. आज 90.4 ग्रीन एफएम कडून झालेल्या ह्या ज्या स्पर्धा होत्या, स्पेशली धपाटे स्पर्धा होत्या आणि याच्यामध्ये सर्वजणांनी खूप छान धपाटे बनवून आणले होते. मी खूप अगदी मनापासून बनवले होते, त्यामुळेच मला तृतीय क्रमांक मिळाला. त्यातही मला खूप आनंद वाटलाय. आणि 90.4 ग्रीन एफएम वरच्यावर अशा स्पर्धा घेत असतात आणि आम्हाला म्हणजे यातून खूप छान वाटत असतं की आपलं स्वतःचे कौशल्य दाखवायला मिळतं आम्हाला आणि वरच्यावर आम्हाला गिफ्ट सुद्धा मिळत असतात. त्यातून आम्हाला बरं वाटत असतं आणि सगळ्यांना आम्ही प्रेरित करत असतो की तुम्ही पण अशा स्पर्धेमध्ये गिफ्टमध्ये घेऊ शकता, स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि वरच्यावर असं ग्रीन एफएम चांगल्या स्पर्धा घ्याव्यात, आम्हाला असं प्रेरित करावं असं मला वाटतं. आणि मला इथे खरंच खूप छान वाटलेलं आहे आणि ग्रीन एफएमने मला छानशी नथ पण दिलेली आहे. त्याबद्दल मी ग्रीन एफएमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार. 90.4 ग्रीन एफएमची मी आरजे स्नेहल तुमच्यासोबत आहे आणि आज ज्या या थालीपीठ स्पर्धा पार पडल्या त्याच्या द्वितीय क्रमांकाचे विजेते आज माझ्यासोबत आहेत. मला त्यांना विचारायला खरंच आवडेल की तुम्हाला विजेते म्हणून कसं वाटतं आणि या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होऊन कसं वाटतं? हॅलो, मी पूजा शिंदे. मला ग्रीन एफएमनी हा प्लॅटफॉर्म दिला ह्याचा आपला कुकिंगचा. मला खूप छान वाटलं आणि मी 2nd विनर झाले. खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. ग्रीन एफएमचे मी खूप आभारी आहे आणि असेच नवनवीन त्यांनी हे ठेवावं, प्रोग्राम ठेवावा आणि आम्हाला अशी पुन्हा संधी मिळावी ही खूप इच्छा आहे आमची. सगळ्यांनाच असं मिळावं धरावं आणि ग्रीन एफएमचा खरंच मनापासून खूप खूप आभार आहे. नक्कीच, थँक्यू सो मच मॅडम. हॅलो, हाय, नमस्कार. 90.4 ग्रीन एफएमची मी आरजे स्नेहल तुमच्यासोबत आहे. आज थालीपीठ स्पर्धा पार पडल्या आणि त्याच्या पैठणीच्या मानकरी कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि फायनली त्या पैठणीच्या मानकरी आज माझ्यासोबत आहेत. तर नमस्कार, कसं वाटतंय तुम्हाला? मला खूपच छान होतं. मला फुल कॉन्फिडन्स होता की मी ह्या स्पर्धेत फर्स्ट येणार. पण ग्रीन एफएम आणि राजे यांचे मी खूप आभारी आहे आणि ज्या इथे भाग घेतलेल्या लेडीज आहेत त्यांनीही खूप सुंदर केलेलं. मी पुन्हा ह्या स्पर्धा पुन्हा आयोजित कराव्यात वेगवेगळ्या आणि ह्या अशाच दरवर्षी आम्हाला सहभाग होता येईल. नक्कीच, आणि आम्ही नक्कीच ठेवू. तुम्ही नक्की सहभाग व्हा, नक्कीच प्रतिसाद द्या. बाकी तुम्ही सगळेजण असंच ऐकत राहा. 90.4 ग्रीन एफएम. ग्रीन. थँक्यू.